शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते जय जय हे महिषासुरमर्दिनी रम्यकपर्दिनी शैलसुते। हे स्तोत्र 21 पदांचा आहे। 22वी फलश्रुती। स्तुतिमिमां स्तिमितः सुसमाधिना नियमतो यमतो अनुदिनं पठे परमया रमया सनिह्यव्यते परिजनोरिजनोऽपि च तं भजेत्। जो व्यक्ती या स्तोत्राचा पाठ करतो त्याचे शत्रूही त्याची गुलामगिरी करतात। असं या स्तोत्राची महिमा आहे। त्याच्याशी दुश्मनदारी कोण घेतली की निपटतात असते लोक। जे लोक महिषासुरमर्दिनी स्तोत्रमचा पाठ करतात त्यांच्यावर जादू टोणे करणी टोटके करणं फार कठीण पडते। त्यांच्यावर जादू टोणे होत नाही लवकर। त्यांच्यावर मारण मोहन वशीकरण उच्चाटन स्तंभन हे प्रयोग करता येत नाही लवकर। फार कुटाणा करावं लागते त्यांच्यावर प्रयोग करण्यासाठी। त्यांच्यापेक्षा जास्त आराधन पाहिजे तांत्रिकाचं तेव्हा करता येईल। डान्स करून नृत्य करून आपण देवीला प्रसन्न करून घेतलं पाहिजे। ज्यांना गायन करता येत नाही वादन करता येत नाही डान्सही करता येत नाही त्यांचा मोक्ष होत नाही असं शास्त्रात लिहिलं नाही। मोक्ष नाही होत त्याला त्याला शेपटी आणि शिंगविहीन पशु म्हटलेलं नाही। ज्याला गाता येत नाही वाद्यही वाजवता येत नाही डान्सही करता येत नाही म्हणून आरती तरी गाण्याचा प्रयत्न केला पाहिजे। म्हणून आरती गाण्याचं विधान आहे। कमीत कमी तेवढं तर गाता यावं। म्हणून तुम्ही लोक आता गजानन महाराजांचा अभंग मी गाऊन राहिलो त्याच्यातलं जे ध्रुवपद तरी म्हणण्याचा प्रयत्न करा। जोरात म्हणण्याचा प्रयत्न करा। तिकडे उत्तरेत खाटू श्याम बाबांच्या भजन संध्या असतात। इतके सगळेच्या सगळे 10,000 समोर बसलेले असले राजराजेश्वरी त्रिपुरसुंदरी कालिका परमेश्वर्यै नमः। काली सरिगमा अगस्तीश्वर जय जय मयूरेश्वरा।